मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण 44 छातीचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघितलं, पेपर कटिंग. आता तेच पेपर कटिंग वापरून आपल्याला ब्लाऊज कट करायचं आहे. आता हे मी अस्तरवर सगळं ठेवलेलं आहे. माझे आधीचे व्हिडिओ पण बघा, तुम्हाला आयडिया येईल. आता जे तुम्हाला ब्लाऊज दाखवलं आहे कस्टमरचं, मी केलं आहे कटिंग, तेच मी तुम्हाला दाखवते कटिंग करून. म्हणजे असं वेगळं काही केलेलं नाही आहे. कस्टमरचं आलेलंच मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवलं. आता हे आउटलाईन काढून घेते. आपल्याला फक्त प्रिन्सेस कट फ्रंट साईडला, फक्त जिथे प्रिन्सेस कट जोडतो तिथे फक्त 5 इंच मार्जिन घ्यायचे, बाकी कुठेही मार्जिन घ्यायची नाही. आता इथे आपल्याला पानगळा द्यायचा आहे म्हणून मी फक्त मार्क केलं आहे. आता पानगळ्याचा बॉक्स आखून घेईन. बॅक टक्स पण टाकते. पूर्ण ब्लाऊज कसं शिवायचं हे मी तुम्हाला आधी व्हिडिओ दाखवले आहेत, ते बघा. साईड फिटिंग वगैरे माझं परफेक्शन त्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये आहे. पहिले पूर्ण ब्लाऊजचे व्हिडिओ मी पेपर कटिंग आणि सगळं दाखवलेले आहे. त्याच्या स्टेप बाय स्टेप शिवण कसं करायचं फिनिशिंगनी हेही दाखवलं आहे. त्यामुळे आधीचे पण ब्लाऊज तुम्ही बघा. आता हा पानगळ्याचा शेप देते. बाकीच्या भागाला जिथे प्रिन्सेस कट आपण जोडतोय तिथे फक्त 5 इंच मार्जिन घ्यायचं आहे, बाकी कुठेही घ्यायची नाही. अजून एक सांगायचा मुद्दा म्हणजे कस्टमरनी मला 2x2चं ब्लाऊज आणून दिले, 1 मीटर ब्लाऊज पीस अस्तरसाठी. का तर कापडाची थिकनेस वाढावी आणि ब्लाऊजचं लाईफ चांगलं टिकावं. मी फर्स्ट टाईम 2x2चं ब्लाऊज पीस अस्तर म्हणून वापरते. छान वाटलं पण शिवायला. आपल्याला पण ही आयडिया घ्यायला हरकत नाही. 30 रुपये मीटरचं अस्तर आपण नेहमी लावतो. हे 120 रुपये मीटरचं 2x2चं कापड आहे. ते तिने ब्लाऊज लावायला आणून दिलं आहे. 1 मीटर आणून दिलं आहे, कारण उंची पण जास्त आहे ब्लाऊजची. पण पहिल्यांदाच आलं आहे असं शिवायला, त्यामुळे छान वाटलं शिवायला. थिकनेस पण कापडाचा हे झाला, सिल्क कापड असतात तर जरा जाड अस्तर हे लावल्यामुळे छान वाटला फिनिशिंगला ब्लाऊज. तुम्ही करा तसं. हा बॅक टक्स दुसऱ्या बाजूला देते मी. आता मला ह्याच पेपर कटिंगनी 4 ब्लाऊज शिवायचे आहेत. या पेपर कटिंगचा किती फायदा होतो. ही कस्टमर जवळजवळ माझ्याकडे 20 वर्षांनी आले. 20 वर्षापूर्वी यायची, अचानकच ब्लाऊज घेऊन आली 4. आता हे आपण प्रिन्सेस कटची जिथे आता जोडतोय बघून घ्या, तिथे मी 5 इंच इथे मार्जिन देते, बाकी मी कुठेही मार्जिन देत नाही. आणि जिथे नॉच दिला आहे तिथे कट द्यायचं आहे पुन्हा आपल्याला, कारण तिथूनच आपण जोडायला सुरुवात करतो. हे कटिंग कसं करते बघा. आधीचे माझे नक्की व्हिडिओ बघा, कारण हा ब्लाऊज मी तुम्हाला पूर्ण शिवायचा दाखवू शकत नाही, फक्त बॅक पॅटर्न दाखवणार आहे. कुठलाच ब्लाऊज मला पूर्ण शिवायचा आता दाखवता सध्या येणार नाही, बरंच काम असल्यामुळे. पण माझ्या आधीचे जे मी ब्लाऊज दाखवले त्याच्यात तुम्हाला आयडिया येईल फिनिशिंगची. पूर्ण फिनिशिंगनी दाखवले. पुढच्या ब्लाऊजमध्ये मी हेही दाखवणार आहे की बॅक टक्स जे आपण टाकतो ते अंडरग्राऊंड कसे करायचे, ते फिनिशिंग कसं आहे. ते आपण बाहेरनं टीप मारतो, ते बॅक टक्स टाकलेले दिसतात, तर ते कसं काय फिनिशिंग, आतून कशी टीप मारायची, बाहेरून दिसले पण नाही पाहिजेत, हे मी पुढच्या ब्लाऊजला तुम्हाला दाखवणार आहे. आणि अजून ह्याच्या पुढच्या ब्लाऊजला गोल गळा आहे, तर त्याला आपण हात शिलाईची हे कशी पट्टी लावतो, गळपट्टी, ते दाखवणार आहे. त्यामुळे पूर्ण ब्लाऊजचं हे मी आधीचे व्हिडिओ दिलेत त्याच्यात तुम्हाला बघायला मिळतील. पण 2x2चं अस्तर हे कापड तुम्ही अस्तर म्हणून नक्की लावून बघा. चांगले सिल्कचे ब्लाऊज असतात, त्याला थिकनेस वाढतो आणि इतके छान वाटतात ते. फिलिंगलाही चांगले वाटतात आणि शिवतानाही छान वाटतं. लायक्रा फिजिंग आपण जे लावतो ते सुद्धा थिकनेस वाढायसाठी लावतो कापडाचा. त्यापेक्षा हे लावलं तरीही चालतं. लायक्रा फिजिंग सगळीकडे मिळतं असं नाही. लायक्रा फिजिंग पण आपण कापडाला आतून चिकटवायचं असतं इस्त्रीने. इस्त्री फिरवले की ते चिकटतं आणि मग पुन्हा अस्तर लावायचं. लायक्रा फिजिंगचे ब्लाऊज शिवतात ते. आता इथे नॉच द्यायचं आहे आपण. मी आधीही तुम्हाला दाखवलं आहे अस्तरवर कटिंग,
पण मी हे तुम्हाला का दाखवले, जे तुमच्यासमोर मी कटिंग केलं पेपर कटिंग, तेच ॲज इट इज पेपर कटिंग मी वापरून पुढचे 4 ब्लाऊज शिवते. हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे सगळे कटिंगचे व्हिडिओ देते, की असं नाही की तुम्हाला वेगळा दाखवला आहे आणि मी वेगळे कटिंग करते, असं काही नाही आहे. आता हा हाताला आपल्याला जोड द्यायला लागणार आहे. हाताला जोड द्यायचा, इकडे सेंटर नॉच द्यायचा, हाताचाही सेंटर पॉईंट दिलेला आहे मी, आणि जोड कसं द्यायचं तेही दाखवलं आहे बाहीला. तुम्ही सगळे व्हिडिओ बघा आणि मला सांगा तुम्हाला नवीन कुठल्या साईजचं पेपर कटिंग पाहिजे तेही सांगा. हळूहळू मी तुम्हाला कटोरी आणि फोर्टक्स ब्लाऊजही दाखवणार आहे. सध्या बाकीचा वेळ नाही, त्यामुळे जसे कस्टमरचे येत आहेत तेच मी तुम्हाला दाखवते. आता 3 दिवस नेट माझ्याकडे बंद होतं, वायफायचा प्रॉब्लेम झाला होता बाहेर, त्यामुळे बरेच व्हिडिओ अपलोड करायचे राहिले आहेत. प्रत्येक वेळी मी फुल व्हिडिओ नाही दाखवू शकत, त्यामुळे तुम्हाला आधीचे जे मी 2-3 ब्लाऊज पूर्ण ब्लाऊज मी अगदी पार्ट करून दिलेत, 4 ते 5 पार्टमध्ये जे ब्लाऊज दिलेत त्याच्यामध्ये पूर्ण फिनिशिंगनी ब्लाऊज कसा शिवायचा आहे मी दाखवलं आहे. ते तुम्हाला जाऊन बघायला लागेल चॅनलवर. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. एक सुतभरानेही काही चुकणार नाही एवढं कॉन्फिडन्स आहे. तिचा एक ब्लाऊज मी शिवून दिला, तिला एवढा परफेक्ट बसला, काही एक टीप मारायला लागली नाही की उसवायला लागली नाही. फर्स्ट टाईम आली होती ती 20 वर्षांनी माझ्याकडे. 20 वर्षापूर्वी मी तिचे ड्रेस शिवत होते. एकदम 4 ब्लाऊज घेऊन आली, मग एक तिला ब्लाऊज दिला, तिने घालून बघितलं, पुढचे 3 लगेच कापले. कस्टमर जवळचं असल्यामुळे लगेच पहिलं मी झाला की इथेच माझ्याकडेच घालून बघून मगच पाठवते. जा आहे कस्टमरला करायला नाही लावायचं कधी. आता कापड कसं आहे, आता हा ब्लाऊज 16.5 उंचीचा आहे, त्यामुळे कधीही डायरेक्ट कापायला घ्यायचं नाही. ही एक तुम्ही ट्रिक लक्षात घ्या. पूर्ण हे भाग ब्लाऊजवर ठेवून बघायचे, कारण काही वेळेला असं होईल की कापड जरी दिसलं तरी मग कमी पडलं तर कराल काय. हा हिचा 9 इंचाचा हात आहे म्हणून बसला, 10-11 इंचाचा हात असता तर ह्या कापडात बसलाच नसता. ह्या अगदी थोडक्यात बसलेत भाग, पण ठेवून बघायचे कधी बसतंय का कापडामध्ये. कारण काही वेळेला अशी ऑड मेजरमेंट असतात, 44 साईज आणि उंची पण 16.5. नशीब फक्त हिची ब्लाऊजची हाताची उंची कमी होती, त्यामुळे थोडक्यात बसलंय बघा, काठोकाठ बसलाय ब्लाऊज. असं ठेवून बघायचं आणि मगच कटिंगला घ्यायचं. काही पद्धतीत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जशी जशी मला सांगता येईल तशी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला, तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघायला लागतील. जरी तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही हे टेक्निकसाठी व्हिडिओ बघा, तुम्हाला अजून फिनिशिंगनी कसे शिवता येतील. पाहिजे तर कटिंग तुमचंच वापरा, पण काही फिनिशिंग जे असतात ब्लाऊजच्या त्या फार महत्त्वाच्या आहेत. जे मी कस्टमरला ज्याप्रमाणे ब्लाऊज कटिंग करते तेच तुम्हाला दाखवलं आहे. त्यामुळे माझ्या चॅनलवर असं नाही आहे की मी वेगळे कुठलेही क्लासेस घेत नाही. जे मी करून देते तेच तुम्हाला दाखवलं आहे. 24 वर्षाचा अनुभव आहे माझा. त्या अनुभवाच्या आधारे आता हात बसला आहे. 7 ते 8 मिनटामध्ये ब्लाऊज कट होतो. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वेळ गेला आहे थोडा. दाखवण्यासाठी मी हळू कट केलं आहे. व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये सांगत जा. तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय हेही सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतर मैत्रिणींना हे व्हिडिओ द्या. ज्या कोणी घरातून शिवणकाम करतात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचवा. कारण हे खास त्यांच्यासाठी आहेत की ज्या घरून स्वतःचा बिझनेस, एक मशीन फक्त आपल्याकडे असली पाहिजे, तुम्ही खूप काही करू शकता. खूप लोकांना प्रॉब्लेम येतो 44 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज कटिंग करताना. तुम्ही या पद्धतीने करून बघा, कुठेही चुकणार नाही.
व्हिडिओ लांबून वाटत असेल तर झूम करून बघा. मी हा व्हिडिओ कुठेही फास्ट फॉरवर्ड केलेला नाही, ॲज इट इज दिला आहे तुम्हाला. 7 ते 8 मिनटामध्ये एक ब्लाऊज कटिंग झालाच पाहिजे आपला, आणि 35 मिनटामध्ये शिवून झाला पाहिजे. हात शिलाईला एक तर 15 ते 20 मिनटं, ज्यांचे हात बसलेत त्या 15 ते 20 मिनटामध्ये हात शिलाई करू शकतात. आता हे सुद्धा कटिंग कसं करते बघा. जिथे आपण प्रिन्सेस कट जोडतोय तिथे मी बरोबर ॲज इट इज कट केलं आहे, पण बाकीच्या साईडला थोडं मार्जिन सोडून कट केलं तरी चालतं ब्लाऊज पीसचं कापड, कारण परत आपण फिनिशिंगनी इथे नॉचेस द्यायचे आहेत. फिनिशिंगनी कटिंग करतोच स्टिच करून झाल्यावर. हा आता गळ्याकडचा भाग मी आहे असंच घेते, मग शिवून झाल्यावर मी त्याचे कटिंग करते बाजूने. ब्लाऊज तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. शिवून बघा, शिवलात की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या दुसऱ्या साईजचे हवे असतील. हे तुकडे आता जपून ठेवायचे, गळपट्टीला वगैरे लागतात आपल्याला, नाही तर